जय शिवराय भावांनो, सर्व भावांसाठी आता आनंदाची बातमी आणि ही आनंदाची बातमी तुम्हाला सर्वांना शेअर करायची आहे, कारण की ही आनंदाची बातमी आहे ई श्रम कार्ड योजना। आणि ई श्रम कार्ड योजना म्हणजे तुमच्याकडे जर ई श्रम कार्ड काढलेलं असेल, तुम्ही बनवलेलं असेल, तर तुम्हाला आता 5,000 रुपये महिना सुरू होणार आहे आणि या 5,000 रुपयाची वाटप सुरू झालेली आहे। तर ही वाटप कशी सुरू झालेली आहे आणि कोणाला मिळणार आहे, कशा प्रकारे मिळणार आहे, याचा फॉर्म कुठं भरायचा, या संदर्भात सर्व माहिती मिळेल तुम्हाला याच न्यूजमध्ये। तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच शासनाच्या नवीन नवीन अपडेट आमच्या चॅनलवर येत राहतील। ई श्रम कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना 5,000 रुपये मिळणार आहेत। आता ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण की त्यांना आता दर महिन्याला 5,000 रुपये मिळणार आहेत। ई श्रम कार्ड योजना ही फक्त शासनाकडून केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे, जी पेन्शन योजना आहे। या योजनेचा लाभ फक्त मजुरी करणारे व्यक्तीच घेऊ शकतात, जे हातमजुरी करणारे आहेत त्याच लोकांसाठी ही योजना आहे। आणि या योजनेचे सर्व डॉक्युमेंट काय लागतात हे आपण याच न्यूजमध्ये बघू। या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत, तर अटी याप्रमाणे आहेत। आपण अटी काय आहेत ते बघूया। लाभार्थ्याकडे ई श्रम कार्ड असले पाहिजे। लाभार्थ्याचं वय 22 ते 65 वर्षापर्यंत असलं पाहिजे। लाभार्थ्यांच्या कुटुंबात कोणीही गव्हर्नमेंट नोकरीवर नसलं पाहिजे आणि कोणीही लाभार्थी टॅक्स भरता कामा नये, कारण की जर टॅक्स भरत असाल तुम्ही तर तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार नाही आहे। आणि या योजनेचा फायदा घेण्यासाठी कागदपत्र काय लागतात आपण याच न्यूजमध्ये बघूया। तर या योजनेचा फायदा घेण्यासाठी अशा प्रकारे कागदपत्र लागतात। राशन कार्ड आणि तुम्हाला ई श्रम कार्ड लागेल, राशन कार्ड लागेल, बँक पासबुक लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड लागेल। आणि आधार कार्डचा नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक झालेला पाहिजे आणि एक मोबाईल नंबर जो तुमचा रेग्युलर सर्व खात्यांशी लिंक झालेला आहे, जुळलेला आहे, तोच मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला लागेल। अशा प्रकारे ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे त्यांना 5,000 रुपये दर महिन्याला मिळेल, फक्त यांनाच मिळणार आहे ज्यांच्याकडे शेती नाही आहे। जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड बनवलेलं असेल तर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता। आणि अशाच शासनाच्या नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलशी जुळत राहा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। जय शिवराय।